नमस्कार. मधुराव सीझन 2 भाग 7 मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपल्या सगळ्याच गुरुजनांना आणि ज्येष्ठ व्यक्तींना म्हणजे आपल्या घरातले आई बाबा, आजी आजोबा, ताई दादा, मामा मामी, आत्या मावशी, काका सगळ्यांनाच आणि आपल्यापेक्षा वयाने लहान असले तरी सुद्धा आपल्याला बरंच काही शिकवणाऱ्या सगळ्यांना मनापासून नमस्कार आणि शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर मागच्या भागामध्ये मी मधुराव मधला एक लेख वाचला, कारण तशी फरमाईश आली होती की बरेच दिवस मधुराव मधलं मी काही वाचलं नाही. पण तेव्हा माझ्या लक्षात आलं की रोहितने सुद्धा स्वतः लिहिलेलं खूप दिवसात काही वाचलेलं नाहीये. त्यामुळे सगळ्यात आधी मी रोहितचं स्वागत करते आणि त्याला विनंती करते की त्याने लिहिलेलं काहीतरी वाचावं. रोहित, तुझं खूप खूप स्वागत. थँक आणि यू. काय सादर करतोयस? आज मी एक कविता सादर करतोय जी मी हा आपला जो लॉकडाऊन चालू होता तेव्हा लिहिली होती. मे महिन्यात लिहिली होती ही कविता. तर ती सादर करतो. येस. तर कवितेचं नाव आहे मळभ. कधीतरी जुनं काही नव्याने मनात चलतं. कधीतरी जुनं काही नव्याने मनात चलतं. नव्याने रडावं त्यावर का आधीचे अश्रू व्यर्थ. कधीतरी जुनं काही नव्याने मनात चलतं. नव्याने रडावं त्यावर तर आधीचे अश्रू व्यर्थ. भणभणतं आत माझंच मन हेही बोलतं तेही बोलतं. भणभणतं आत माझंच मन हेही बोलतं तेही बोलतं. कंटाळून स्वतःला शेवटी हळूच एकांताला बिलगतं. जुन्या काटेरी रस्त्यावरून आता फक्त चालत जायचं. जुन्या काटेरी रस्त्यावरून आता फक्त चालत जायचं. ओळखीच्या साऱ्या काट्यांना चिडवत खपल्या दाखवायचं. स्वतःच स्वतःला तारून नेणं एवढाच मार्ग असतो. स्वतःच स्वतःला तारून नेणं एवढाच मार्ग असतो. कधीतरी मळभ दाटूनही ढग मात्र रिकामा असतो. वाह, क्या बात है. अशी ही लिहिली होती. रोहित, हम्म. खूप छान कविता आहे. लॉकडाऊन मध्ये तू लिहिलीस आणि मला असं लक्षात आलंय की स्वतः लिहिलेली जी कविता असते ती सादर करताना काहीतरी एक वेगळीच ऊर्जा त्याच्या मागे लागते. मुळात तू छान सादर करतोस याविषयी कोणाचंच दुमत नाहीये. सगळेच तुझं कौतुक करतात. पण आपण ज्या वेळेला दुसऱ्यांचं वाचतो त्यावेळेला एक भीती असते की आपण त्यांचे शब्द पूर्णतः पोचवू शकू की नाही. पण आज ज्या वेळेला तुझी कविता तू सादर केलीस त्यावेळेला तुझं तू पण त्याच्यामध्ये असल्यामुळे खूप आणि एक्झॅक्टली तुला काय म्हणायचंय ते इतकं छान मांडलंस तू. पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही केव्हापासून लिहिताय, तुम्ही काय करता? आणि ही कविता तुम्हाला कशी सुचली? बरं, धन्यवाद मधुराताई, तुम्ही मला या कार्यक्रमामध्ये असं आमंत्रित करून माझी कविता वाचायची संधी दिली. पण टू आन्सर धिस म्हणजे मी लिहायला खूप आधीपासून लागलो. म्हणजे शाळेतले जे शेवटची 2 वर्ष होती 9वी-10वीची तेव्हापासून साधारण लिहायला लागलो. मग कविता सुचायला लागल्या, मग हळूहळू कथा लिहायला लागलो, लेख लिहायला लागलो आणि मग चालूच राहिलं ते. मग हे लिहून पाहिलं, ते लिहून पाहिलं आणि बाकी काय करतो म्हणजे अर्थात मी अभिनय करतो आणि आता MA करतोय इकॉनॉमिक्स मध्ये आणि माझं वाचन चालू असतं. मायथॉलॉजी आवडते वाचायला, सो ते एक माझं एक वेगळी हॉबी ती परस्यू करतो. नक्कीच. सो मी असं आता आहे. म्हणणारच होते की ते सुद्धा मेन्शन कर. खूप इथे नेमाने मधुराव पाहणारे आहेत ज्यांना ही गोष्ट माहिती नाहीये. पण तू सगळ्यांचाच लाडका आहेस तर त्यांना ही गोष्ट कळायला हवी की रामायण महाभारत ह्याच्यावर अभ्यास करून काही काही अजून त्याच्यापेक्षा तरुण मुलांना काहीतरी शिकवत वगैरे असतो, काहीतरी करत असतो काहीतरी. काय आहे असं चालू असतात अनेक गोष्टी. मग आज शिक्षक दिनाच्या तुलाही शुभेच्छा, कारण तूही शिकवायला शिक्षक लागलेला आहेस. दिनाच्या तुलाही शुभेच्छा, कारण आम्ही जे नाटक एकत्र करत होतो ना, बऱ्याच गोष्टी आम्ही शेअर केल्या. म्हणजे मग आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी असो किंवा स्टेजवर काय करायचं अशाने असो, पण बऱ्याच गोष्टी मला मधुराताईकडनं शिकता आल्या. सो तिलाही आणि या निमित्ताने सगळ्यांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग आता वळूया आपल्या पुढच्या कवितेकडे. पुढची सुद्धा Yes. कविताच आहे आणि ही लिहिली आहे नवी मुंबई इथून कल्पेश तटकरे यांनी. वेगळ्याच विषयावरची कविता आहे, मला खूप आवडली आणि
अशी मुक्त छंदातली आहे आणि गंमत आहे, म्हणजे खरंच सगळ्यांना विचार करायला लावणारी अशी ही कविता आहे. तर मी आधी सादर करते. माणूस कुऱ्हाडीचा घाव घालायला शिकला. माणूस कुऱ्हाडीचा घाव घालायला शिकला आणि माणूस आणि झाडांमधील अंतर तुटलं. माणूस कुऱ्हाडीचा घाव घालायला शिकला आणि माणूस आणि झाडांमधील अंतर तुटलं. माणसाने मनाचं हिरवेपण सोडलं आणि जंगलाचं झाड पण ओरबाडू लागला. माणसानं मनाचं हिरवेपण सोडलं आणि जंगलाचं झाड पण ओरबाडू लागला. पण झाडांनी नाही सोडलं. पण झाडांनी सोडलं नाही हिरवं होऊन उगवून यायचं. माणसाने एवढं सगळं केलं तरी सुद्धा झाडांनी सोडलं नाही हिरवं होऊन उगवून यायचं. खरं तर झाडांकडून माणूस घेऊ शकला असता. खरं तर झाडांकडून माणूस घेऊ शकला असता आकाशाची उंची, जमिनीवरची पानगळ आणि कुठल्याही व्हेंटिलेटर शिवाय ऑक्सिजन आणि वादळांना अंगावर घ्यायची वृत्ती. खरं तर झाडांकडून माणूस घेऊ शकला असता आकाशाची उंची, जमिनीवरची पानगळ, कुठल्याही व्हेंटिलेटर शिवाय ऑक्सिजन आणि वादळांना अंगावर घ्यायची वृत्ती. पण झाडं देत नाहीत. झाडं देत नाहीत ना त्यांच्या खोडावर उगवून एटीएमचं मशीन एखादं. कसं आहे की झाडं देत नाहीत ना त्यांच्या खोडावर उगवून एटीएमचं मशीन एखादं, लोंबकळणाऱ्या पानांऐवजी क्रेडिट कार्ड्स किंवा शॉपिंगचे वाउचर्स. आणि तुलाच मत देऊ असं आश्वासन सुद्धा. पण झाडं देत नाही त्यांच्या खोडावर उगवून एटीएमचं मशीन एखादं, लोंबकळणाऱ्या पानांऐवजी क्रेडिट कार्ड्स किंवा शॉपिंगचे वाउचर्स आणि तुलाच मत देऊ बाबा असं आश्वासन. माणसांनी पाहिलं फक्त झाडं देतात कुऱ्हाडीला दांडा. माणसांनी काय पाहिलं तर झाडं देतात कुऱ्हाडीला दांडा, जाळण्यासाठी सरपण आणि हकलून दिल्यानंतर सातबाऱ्याची वडिलोपार्जित जागा. पण आता झाडांनी माणूस होऊन जगलं पाहिजे. झाडांनी आता माणूस होऊन जगलं पाहिजे. घाव न झेलता घालायलाही शिकलं पाहिजे. झाडांनी आता माणूस होऊन जगलं पाहिजे. घाव न झेलता घालायलाही शिकलं पाहिजे. माणसाला जगायचंच नाहीये झाडांसोबत. माणसाला जगायचंच नाहीये झाडांसोबत. झाडांनी जर फितुरी शिकली माणसांसारखी, झाडांनी जर फितुरी शिकली माणसांसारखी कुठूनही फुटून येण्याऐवजी आणि ठरवलं, आणि झाडांनी ठरवलं माणसांच्या जीवनासाठी जगायचंच नाही. आणि जर झाडांनी ठरवलं की माणसाच्या जीवनासाठी जगायचंच नाही तर ही कविता होती कल्पेश तटकरे यांची. मी म्हंटल तसं की आपल्याला विचार करायला लावणारी कविता आहे. आणि आत्ताच आपण बातम्यांमध्ये पाहिलं असेल की झाडं तोडू नये रस्ता वाढवण्यासाठी असा एक निर्णय मध्य प्रदेशमध्ये घेतला गेला. आणि मला असं वाटतं की मध्य प्रदेशच ना, माझं चुकलं असेल तर मला माफ करा, पण कुठे का होईना हा निर्णय घेतला गेला. आणि मी माझ्या एका लेखामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे, मला वाटतं मी त्याचा इथे उल्लेख सुद्धा केला होता की काही देशांमध्ये ग्रीन झोन्स असतात आणि त्यामुळे बिल्डिंग पाडायची वेळ आली तरी पाडतात, पण ग्रीन झोनला धक्का देऊ देत नाहीत. आणि आपल्याकडे नेमकं उलट आहे. त्यामुळे ही कविता इतकी भिडते आणि खरंच असं वाटतं की नवीन पिढीपर्यंत आपल्या हे विचार पोहोचायला हवेत की काय होऊ शकतं आणि ते होऊ नये म्हणून आपण काय करायला हवं. तर खूप विचार करायला लावणारी अशी ही कविता. आणि आता आपण त्यांना घेऊन येऊया. सो कल्पेश, खूप खूप स्वागत मधुरव मध्ये. थँक्यू सो मच. नमस्कार. कसं वाटलं, आवडली कविता? मी वाचली ती, खूप छान वाचली आणि खूप सुंदर सादर केली, त्याच्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने ती लोकांपर्यंत सुद्धा पोहोचली. रोहित, येस, काय प्रतिक्रिया आल्या आहेत त्या बघ आणि मग आपण कल्पेशची गप्पाही मारूया. येस. अगं इथे खूप प्रतिक्रिया आल्या आहेत. तू जेव्हा कविता वाचत होतीस ना तेव्हा ते जे स्टिकर्स पाठवतात बघ लाईव्ह सेशन मध्ये, असे अनेक लोक इतके लाईक आणि लव्ह हार्ट वाले ते स्टिकर्स पाठवत होते. इतकी आवडली लोकांना कविता. इथे अंकिता देवीदास पाटील आहेत, त्या म्हणतात कल्पेश सरांची
कविता म्हणजे खरंच माणसाला विचार करायला लावेल अशी होती. प्रथमेश म्हात्रे आहेत, ते म्हणतात, वा कल्पेश, खूप छान लिहिली आहेस कविता. त्याच्यानंतर समीर काळे आहेत, ते म्हणतात, मस्त होता कॉन्सेप्ट, गो ग्रीन आणि नाईस मेसेज थ्रू धिस कविता, गुड गोईंग कल्पेश. आणि येतच चालले प्रतिक्रिया. मी जर अजून खूप अशा छान छान प्रतिक्रिया आल्या तर मी मध्ये थांबून नक्कीच सांगेन. थँक्यू सो आता मच. मला आता मला ऐकायला आवडेल आधी की कल्पेश, तुम्ही काय करता, काय काय लिहिता, काय काय वाचता, आणि ही कविता कधी लिहिलीत, कशी सुचली? ओके. सर्वप्रथम मला आणि माझ्या कवितेसाठी तुम्ही हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलात, त्यासाठी मी मधुरा मॅडम आणि संपूर्ण मधुरव टीमचे मी आभार मानतो. मी नवी मुंबईत राहतो, मगाशी तुम्ही जसं मेन्शन केलं. मी मूळचा कोकणचा आहे, पण मी सध्या नवी मुंबईमध्ये राहतो आणि मी युपीएससी एमपीएससी ऍस्पिरंटसाठी एका वेल नोन इन्स्टिट्यूट मध्ये मी फॅकल्टी आहे, मी लेक्चरर आहे आणि ऍट द सेम टाइम माझं प्रिपरेशन पण चालू आहे. सो असा माझा तिकडचा प्रवास अशा पद्धतीने माझा चालू आहे. मी कधी लिहायला लागलो आणि कशी सुरुवात झाली तर माझ्या घरी मात्र असं कोणी लिहित नाही, पण माझ्या मम्मीला मात्र वाचनाची आवड आहे, तिला नाटक पाहायला खूप आवडतं. तुमची मधुरा मॅडम, तुमची ती खूप मोठी फॅन आहे, तो कदाचित अरे. तिच्याकडून हे माझ्यामध्ये आलेलं असेल. पण माझी पहिली कविता कशी सुचली होती ते अगदीच मला आठवतं. 2003 चा वर्ल्ड कप, म्हणजे आपण भारतीय म्हणून ज्यावेळी जन्माला येतो तो उपजत क्रिकेट प्रेम घेऊन येतो आपण. 2003 चा वर्ल्ड कप जर आठवत असेल तर आपण फायनल पर्यंत पोहोचलो होतो, आपण जिंकणार असे आविर्भावात होतो आणि फायनलला आपण हरलो. त्यानंतर क्रिकेट प्रेमी म्हणून तो राग येणं, वाईट वाटणं हे स्वाभाविक होतं. पण व्यक्त होण्यासाठी मी टीव्ही वगैरे फोडला नाही, तर मी कविता लिहिली. आणि हळूहळू माझ्या लक्षात यायला लागलं की कविता हे आपण म्हणू शकतो की व्यक्त होण्याचं एक उत्तम माध्यम आहे, असं माझ्या हळूहळू लक्षात यायला लागलं. आणि मग तो तसा माझा प्रवास कविता लिहिण्याचा चालू झाला होता. पण हळूहळू मी ती प्रोसेस, जी कविता लिहिण्याची जी प्रोसेस आहे ती मी एन्जॉय करायला लागलो. म्हणजे कवितेची पहिली ओळ डोक्यात सुचणं आणि कागदावरती संपूर्ण उतरवणं, ही जी प्रोसेस आहे, त्या कवितेला धरून उतरवणं, ही जी प्रोसेस आहे ही आनंद देणारी प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये रोमांस आहे असं मला वाटतं. तो प्रवास तसा चालू झाला होता. आणि नंतर मग आपल्याकडे खूप सारे मोठ्या लोकांनी कविता लिहून ठेवलेली आहे. बोरकर असतील, कुसुमाग्रज असतील, ग्रेस असतील, पाडगावकर असतील, आरती प्रभू वगैरे. सो यांच्या कविता आपल्याला समजाव्यात यासाठी सुद्धा मी कविता लिहायला लागलो. सो असा माझा प्रवास होता. आणि आज तुम्ही माझी कविता सादर केली आहे, तर मला असं खरंच वाटतं की माझ्या या प्रवासातला हा पुढचा टप्पा आहे, तुमच्याकडून कविता सादर होणं. सो अशी ती जर्नी होती खरं तर लिखाणाची. कविताच नव्हे तर कथा सुद्धा लिहायची ती माझी सुरुवात झाली होती. विशेष करून या कवितेबद्दल मी सांगेन, ही कविता काय लिहिले गेले तर मी चिपळूण मधलं एक मालघर माझं छोटस गाव आहे, आणि निसर्ग आणि सौंदर्य अक्षरशः उद्भवलेलं असं आपण म्हणू शकतो, असं ते गाव आहे. बरोबर. त्यात मला पक्षी निरीक्षणाची सुद्धा आवड आहे. सो या लॉकडाऊन मध्ये ज्यावेळी मी गावी गेलो होतो, त्या दुर्दैवाने माझ्या असं लक्षात आलं की एका ठिकाणी आपल्याला खूप सारी झाडी माहित असते की खूप सारी झाडं आहेत, पण दुर्दैवाने तिथे ती झाडं तोडली गेली होती. आणि मग तो राग येतो, वाईट वाटतं, तो राग कुठेतरी मेंदूमध्ये प्रोसेस झाला आणि त्याच्यानंतर स्फुरलेली ही कविता आहे. सो फक्त मी कविताच नाही लिहिली, तर त्याच्यानंतर मी काही झाडं सुद्धा लावली, काही बिया पेरल्या. आणि मला खरंच वाटतं की ज्यावेळेस या झाडावर मोठी होऊन ज्यावेळेस पाखरं येतील तर ती या कवितेला खरी दाद असेल असं मला मनापासून वाटतं. वा 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 वा, क्या बात है, क्या बात है. खूप सुंदर विचार आहे आणि खूप छान. आज मी म्हंटल ना की दरवेळेला आपल्याला आपल्या शाळेतले किंवा आपल्या कॉलेजमधले शिक्षकच शिकवतात असं नाही, तर आपण आपल्या आजूबाजूच्या मंडळींकडे बघूनही खूप शिकत असतो. तर मला आज एक खूप छान शिकवण तुम्ही आमच्या सगळ्या म्हणजे प्रेक्षकांनाही आणि आम्हालाही दिलीत की फक्त कविता करून थांबला नाहीत, विचार पूर्ण केलात आणि झाडं लावलीत. तर मला असं वाटतं की ह्याच्यासाठी खरंच खूप खूप कौतुक. आणि असंच फक्त राग नाही, तर तुम्ही म्हणालात की या प्रोसेसमध्ये रोमांस आहे, तर वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता सुद्धा तुमच्याकडनं येऊ देत, त्याचा उगम राग नसू दे दरवेळेला, अशी मी आशा करते. आणि तुम्ही मधुरव मध्ये आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. थँक्यू सो मच. तुम्ही
थँक्यू सो मच. तुम्ही कविता सादर केलीत आणि मला खरंच आता माझी अशी भावना आहे की तुम्ही माझी कविता सादर करणं हे माझ्यातल्या छोट्याशा प्रतिभेला देवाने दिलेली दाद आहे. सो तुमचं आणि देवाचं मी मनापासून आभार मानतो. बापरे, खूप मोठी कॉम्प्लिमेंट होती ही. थँक्यू सो मच. आणि आता पुढचं जे मी वाचणार आहे ते लिहिलेलं आहे पुण्याहून अचिंत्य बाकरे यांनी. बघा किती कठीण नाव आहे, आणि पण त्यांचं काम अतिशय सोपं आहे आणि सोप्या पद्धतीने त्यांनी मांडलेलं आहे. मला खूप कौतुक वाटलं त्यांचं लिखाण वाचून. आणि दुसरी गोष्ट, आजच्यासारखा दुसरा दिवस नाही त्यांचं लिखाण वाचण्यासाठी. कारण तुम्हाला मी गंमत सांगते की त्यांनी मला त्यांचं वय माहिती नाही आणि आपण काय वय वगैरे विचारत नाही, पण मी म्हटलं तसं की शिक्षक प्रत्येकात दडलेला असतो. लहान मुलांना आपली मराठी भाषा किंवा आपली काही चांगली तत्व, आपला अभ्यास ह्याविषयी प्रेम निर्माण व्हावं, ह्याविषयी त्यांची अशी चांगली ओळख व्हावी आणि त्यांची चांगली गट्टी जमावी, ह्यासाठी त्यांनी खूप वेगवेगळे भाग करून लहान मुलांसाठी गोष्टी लिहिल्यात. म्हणजे म्हणींवरनं, आता मराठी म्हणी या आजकाल नवीन पिढीला माहीतच नसतात. त्याचे अर्थ तर पुढचीच गोष्ट आहे, पण त्या कानावरही पडत नाहीत. कारण आपण आपल्या बोलीभाषेत सुद्धा फार कमी म्हणी वापरतो. पण त्यांची एक वेगळी ब्युटी आहे आणि ती आपल्या नवीन पिढीला पोहोचली पाहिजे, भाषेचा आनंद त्यांना घेता आला पाहिजे. म्हणून त्यांनी म्हणींवर एक एक म्हण निवडून ती म्हण कळेल ह्यासाठी लहान मुलांच्या दृष्टिकोनातनं गोष्टी लिहिल्या. आणि अशा 50 म्हणींवर त्यांनी 50 गोष्टी लिहिलेल्या. फारच काय म्हणे आपण, सोप्या भाषेत कळेल अशा, आणि नुसत्या म्हणी कळतील नाही तर त्याचा अर्थ त्यांच्यापर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचेल, त्यांना समजेल अशा पद्धतीने या त्यांनी गोष्टी लिहिलेल्या आहेत. अशा 50 गोष्टी. त्याचबरोबर आरोग्याचा विचार करावा मुलांनी नकळतेपणे, म्हणून त्या पद्धतीच्या काही गोष्टी लिहिलेल्या आहेत. नाटकात काम करताना मुलं मोठ्यांच्याच म्हणजे जे कॅरेक्टर्स असतात तीच लहान मुलं आपल्या समोर सादर करतात, तर त्यांना त्यांच्या वयाच्या नाट्यछटा करायला मिळाव्या म्हणून त्यांनी नाट्यछटा लिहिलेल्या आहेत. आणि अभ्यास कसा करावा, गणिताच्या काही गोष्टी की सोप्प करून, किंवा आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये कितीतरी गोष्टी दडलेल्या असतात, त्यातनं ज्या वेळेला गणित म्हणजे अनेकदा आपण गणितासारखा विषय हा कठीण किंवा बोरिंग किंवा असाही मानला जातो, पण ज्यांना येतं गणित त्यांच्यासाठी तो बोरिंग नसतो, पण ज्यांना येत नाही त्यांना तो कठीण वाटू शकतो, पण त्यांना तो सोप्या पद्धतीने समजावा ह्यासाठी त्यांनी त्यांच्यावरही गोष्टी लिहिल्या. म्हणजे मला असं वाटतं की खरंच शिक्षणाच्या पद्धतीवर इतके विचार आहेत, इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने विचार आजकाल होतोय, तर ह्या गोष्टी मुलांपर्यंत खरंच पोहोचायला पाहिजेत. आणि हा शिक्षणाचा हा पर्याय किंवा मुलांपर्यंत चांगले विचार आणि चांगले संस्कार पोहोचवण्याचा हा मार्ग त्यांनी निवडलाय. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या कथा इथे झाल्याच पाहिजेत. त्यामुळे त्यांची मी आधी एक कथा वाचते. खरं तर त्यांनी पाठवलेल्या 4ही कथा फार सुंदर आहेत आणि त्यांनी लिहिल्यात किती हे मी तुम्हाला सांगितलं, पण प्रातिनिधिक स्वरूपात त्यांनी जे काही मला पाठवलंय त्यातलं मी आता एक कथा आधी वाचते. वाचाव्याशा मला 3ही वाटतायत, पण तरी सुद्धा आपल्याला वेळेची मर्यादा असल्यामुळे मी 3ही वाचणार नाहीये. पण तुम्हाला त्या वाचता येणार आहेत. त्या कशा ते तुम्हाला ज्या वेळेला अचिंत्य येतील त्यावेळेला ते तुम्हाला सांगतील. सो गणिताच्या गोष्टी म्हणजे बेसिकली साधारण 4थी ते 7वीच्या वयोगटातील मुलांना त्यांच्या गणितातील संकल्पना आधारित गोष्टी लिहिण्याचे काम त्यांचं चालू आहे. आणि या गोष्टी मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेत आहेत. त्यातली एक गोष्टीचं नाव आहे 4 काठ 360. चिंटू हा अत्यंत कुशाग्र बुद्धीचा मुलगा होता. नवनवीन आव्हाने पेलणे हा तर त्याचा आवडता छंद. त्याच्या वडिलांना त्याची ही आवड माहीत होती, म्हणूनच ते त्याला अधूनमधून कोडी घालत. सध्या उन्हाळ्याची सुट्टी होती, सकाळी 8ची वेळ. बाबांची ऑफिसला जाण्याची वेळ झाली तरी चिंटू अजून गादीतच होता. त्याला तसं बघून बाबा घराबाहेर पडता पडता म्हणाले, चिंटू 4 काठ 360. चिंटूला कळलं की हे कोडं आहे, म्हणजे आपल्या डोक्याला एक नवीन खुराक आहे. त्याने गादीतूनच पेन कागद घेऊन कामाला सुरुवात केली. प्रथम त्याने 4 आकडे विविध पद्धतीने लिहून पाहिले. त्यावर काट मारून म्हणजेच आडव्या उभ्या रेषा मारून
360शी काही संबंध आहे का हे बघितलं. 4ची बेरीज वजाबाकी करून पाहिलं, त्यावर काट मारून बघितली, पण 360चा काही संबंध दिसेना, काही जमेना. तसा तो गादीतून उठला आणि आवरायला लागला. पण इकडे तिकडे फिरताना कोड्याचा विचार त्याच्या डोक्यात घोळतच होता. अचानक त्याच्या डोळ्यासमोर भिंतीवरील कॅलेंडर दिसलं. त्याला शेवटच्या ओळीत 4 आकडे दिसले, 7, 14, 21, 28. त्याने त्या आकड्यांची बेरीज वजाबाकी करून पाहिलं, आकड्यांच्या मध्ये काट मारून त्यांचे गट करून पाहिले, पण अरे रे, 360 कुठे दिसेनात. एव्हाना दुपार झाली होती. अचानक त्याचं लक्ष घड्याळाकडे गेलं. तो मनात म्हणाला, घड्याळात सगळे 60च्या पटीत असतात, म्हणजे 360 पण 60च्या 6 पट. नक्की इथेच काहीतरी असणार. त्याने खूप वेळ उलट सुलट विचार केला. 4 तास, 4 मिनिटे, 4 वेळा, 4 वाजले की किती तास? सगळे विचार झाले, पण 360 मात्र कुठेही आढळले नाहीत. संध्याकाळ होत होती तसा चिंटू उतावीळ होऊ लागला. बाबा यायच्या आत त्याला हे गणित सोडवायचं होतं. त्याने घरातील लोकांना विचारूनही पाहिलं, पण कोणी काही मदत करेना. नशिबाने बाबाला आज थोडा उशीरच झाला यायला. 8 वाजले संध्याकाळचे. ही त्यांची जेवायची ठरलेली वेळ. तो, त्याची बहीण चिंगी, आजी आणि आजोबा सगळे टेबलवर हजर झाले. आई आज गरम गरम पोळ्या वाढणार होती. सगळे एकदम बसल्याने आईने पोळीचे 4 चतकोर तुकडे केले आणि प्रत्येकाच्या ताटात एक चतकोर वाढला. आता सगळे घास घेणार तेवढ्यात चिंटू ओरडला, थांबा, सुटले, कोडे सुटले. सगळेच त्याच्याकडे बघू लागले. याला झालं तरी काय? चिंगी म्हणाली, चिंटू तिला चिंगी म्हणाली, ह्याला झालं तरी काय? त्यावर चिंटू तिला दाखवत म्हणाला, माझा चतकोर म्हणजे 1 काटकोन, वर्तुळाचा 1 भाग. चिंगीचा 2रा काटकोन, आजीचा 3रा आणि आजोबांचा 4था. म्हणजे चिंगीला अजून काहीच कळलं नव्हतं. चिंटू पुढे म्हणाला, अगं सोपं आहे ना, 1 काटकोन म्हणजे 90 अंश, 2 म्हणजे 180, 3 म्हणजे 270 आणि 4 म्हणजे... तेवढ्यात बाबा घरात शिरता शिरता म्हणाला, 360 अंश. सगळेच चिंटूचे कौतुक करू लागले, पण चिंटूला हवी होती ती बाबांची पाठीवरची थाप, ती सुद्धा त्याला मिळालीच. ही होती गणिताच्या गोष्टींमधली एक गोष्ट, की मी म्हंटल तसं की आपल्या अवतीभोवती अशा अनेक गोष्टी असतात की ज्यातनं खूप छान पद्धतीने गणित आणि त्यातले फॉर्म्युले आपल्याला कळू शकतात. तर अशा अनेक गोष्टी त्यांनी लिहिल्या आहेत. अजून एक कथा वाचू ना? येस येस, इथे आमच्या मधुराव टीम कडनंच डिमांड आलेली आहे की वाच म्हणून. सो दुसरी आता वेगळ्या गटातली आहे, आरोग्याच्या गोष्टींमधली आहे. म्हणजे मुलांना आयुर्वेदाधारित आरोग्याची तत्व समजवण्याकरता लिहिलेल्या या गोष्टींपैकी हा एक नमुना. गोष्टीचं नावच फार मजेशीर आहे. पो वा का ता वा का. पोवा का तावा का. आता सगळेजण विचार करत असतील 360चा जसा केला तसं हे काय आहे, पण आपण आता गोष्ट ऐकूया. भारताच्या मध्यभागात धनाबाद नावाचं राज्य होतं. या राज्याचं वैशिष्ट्य म्हणजे या राज्यातील लोक फार निरोगी आणि सुदृढ होते. इतके सुदृढ की आजार झाला म्हणून लोकांना वैद्य बोलवणे असं माहीतच नव्हतं. वैद्य लागलाच तर म्हातारपणी जीर्ण अवस्थेत कोणाला लागलाच तर. त्यामुळे राज्यात गावोगावी असे वैद्य नव्हतेच. राजधानीतच काय तर 2-4 वैद्य होते. त्यांना मध्ये मध्ये लोक बोलवून घेऊन यायचे. त्याच राज्यातील शक्तीपूर हे एक गाव. हा भाग तसा कमी पावसाचा, पण तरीही खरीपाची शेती बऱ्यापैकी व्हायची. पण एकदा पावसाळा संपला की मात्र पाणी संपू लागायचं. त्यामुळे लोकांना पाणी आणि पावसाळ्यात पिकवलेले धान्य हे दोन्हीही पुरवून खावे लागायचे. त्यामुळेच की काय, पण शक्तीपूर गावातील बायका जेवण बनवताना कोण किती जेवणार ते विचारून अगदी मोजून मापून जेवण बनवायच्या. लोक सुद्धा जेवताना अन्न वाया जाऊ नये म्हणून सतर्क असायचे. 2 वर्षांपूर्वी धनाबाद राज्याच्या राजाने एक मोठे धरण बांधून घेतले. आता पावसाळ्यातील पाणी अडवून वर्षभर नियोजनपूर्वक सोडलं जात होतं. त्यामुळे आता पाण्याचे प्रश्न तर कमी झालेच, पण शेतीची पण सोय झाली.
आता लोक पावसाळ्यात आणि थंडीमध्ये असे दुबार पीक काढू लागले. साहजिकच अन्नधान्याचे उत्पादन वाढू लागले. लोक आता आनंदले होते. वर्षभर अन्न पुरेल की नाही ही काळजी त्यांना आता भेडसावत नव्हती. या गावात सध्या एक विचित्र समस्या निर्माण झाली होती. या गावातील तरुण मंडळी आजारी पडू लागली, परंतु ज्येष्ठ आणि लहान मुले मात्र ठीक होती. असं का व्हावं याचा उलगडा कोणालाच होत नव्हता. गावची सभा भरली. सरपंच काळजीने म्हणाले, राजधानीतून वैद्याला बोलवूया. पण त्यावर बैठकीत नकाराचा सूर आला. अहो सरपंच, तरुणाला का वैद्याच्या हाती द्यायचं? एक माणूस म्हणाला. हो ना, आपल्याकडे नाही पद्धत ही अशीच उगीच वैद्य बोलवायची. दुसरा म्हणाला. अहो होतील बरी पोरे, काय मरायला थोडीच टेकली आहेत. तिसरा. अशीच बरीच चर्चा झाली, पण कोणीही वैद्य बोलवायला तयार नव्हतं. कारण वर्षानुवर्षे असा समज झाला होता की वैद्य बोलवायचा तो फक्त म्हाताऱ्या अगदी मरायला टेकलेल्यांसाठीच. एक दिवस या गावात एक तरुण माणूस आला. गावातील लोकांनी त्याची चौकशी केली तेव्हा त्याने आपलं नाव श्री रोगारी असं सांगून आपण धनाबादच्या राजधानीमधून आल्याचं सांगितलं. राजाच्या गुप्तहेर विभागात आपण पूर्वी काम करत होतो आणि आता ते काम सोडल्याने राज्यभर फिरायचं ठरवलंय असं त्याने सांगितलं. लोक त्याला भेटायला सरपंचाकडे गेले. सरपंचाने स्वागत करून त्याची माहिती ऐकून घेतली. मग लोकांना म्हणले, लोक हो, हा माणूस गुप्तहेर असल्यामुळे ह्याला विचित्र घटनांचा उलगडा करता येत असला पाहिजे. आपण वैद्य बोलवायला तयार नाही, पण रोगारीला गावातील तरुणांची समस्या सांगितली तर चालेल का? बघूया ह्याला काही उलगडा होतो का ते. सरपंचाचा हा प्रस्ताव लगेच मान्य झाला. रोगारीने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि म्हणाला, मी प्रयत्न करेन, पण मला गावात 4-8 दिवस राहावं लागेल. तुम्हाला माझ्या राहण्या खाण्याची सोय करावी लागेल. लोकांच्या घरात जायची, त्यांच्याशी बोलायची, घराचे निरीक्षण करायची परवानगी लागेल. हे सगळं कबूल आहे ना? तरुण लोक आजारी पडू लागल्यामुळे सगळ्यांनाच काळजी वाटत होती आणि त्यातून वैद्य टाळता आला तर बरंच ह्या आशेवर लोक तयार झाले. मग रोगारी पुढील आठवडाभर शक्तीपूर मध्येच राहिला. रोज नवीन घरात जाऊन राहायचा, वेगवेगळ्या घरांमध्ये जेवायचा, कोणत्याही वेळी लोकांच्या घरी पोचायचा. आठवडा उलटला. आज रोगारी त्याचा तपास आणि अंदाज सभेसमोर मांडणार होता. सगळं गाव ऐकायला लोटला होता. तो बोलायला उभा राहिला. औपचारिक धन्यवाद मानून एका बाईंना त्याने उभं केलं आणि विचारलं, काय मावशी, धरण झाल्यापासून बरं वाटतंय का? या प्रश्नाचा इथे काय संबंध? सगळेच बुचकळ्यात पडले. होय रे बाबा, नाहीतर मेली वर्षभर जेवणा खाण्याची कटकट, मावशी म्हणाली. दुसऱ्या एका पुरुषाला उठवीत रोगारीने विचारलं, काय राव, शेतीचं कसं चाललंय? चांगलं आहे की, 2 वेळ पीक मिळतं, पण जरा जास्त मेहनत करावी लागते इतकं, तो पुरुष म्हणाला. बरं, मग आता पूर्वीसारखं मोजून भाकऱ्या बनवता का? रोगारीने अजून एका बाईला विचारले. बाई उत्तरल्या, नाही रे, ती सवय गेली बघ. आता काय पूर्वीसारखं आहे का? आज भाकरी जास्त झाली की उद्याची कमी होईल ही भीती नाही राहिली आता. तसं रोगारी अजून एक तरुण गड्याकडे वळून म्हणाला, मग उरल्या अन्नाचं काय करता? गावातील गरजू माणसांना देता? नाही नाही, अहो 2 भाकरी जास्त खायला काय झालं? असे अन्न टाकायला आम्हाला काय माज आलाय की काय? तसे रोगारी हसून सगळ्यांना उद्देशून म्हणाला, इथेच गडबड आहे. माझा गेल्या 8 दिवसातला हा निष्कर्ष आहे. लोकांच्या पूर्ण गोंधळलेल्या नजरा पाहून तो पुढे म्हणाला, धरण झालं, सुबत्ता आली, अन्न वाढलं, पण शिस्त गेली. पूर्वी घरातील बाई अन्न विचारून बनवायची, लोक भुकेचा अंदाज घ्यायचे, एखाद्या वेळेस कमी पडले तरी चालेल पण उरू नये ह्याची काळजी घ्यायचे. आता अन्न उरू लागले. पूर्वीचे संस्कार म्हणून अन्न वाया जाऊ द्यायचे नाही म्हणून भूक असो नसो लोक जास्तीचं खाऊ लागले. ह्याच जास्त खाण्याचा आता त्रास होतोय. तो पुढे म्हणाला, माझा एक मंत्र लक्षात ठेवा, पोवाका तावाका, अर्थात पोटात वाया काय आणि ताटात वाया काय. तुम्ही जास्तीचं अन्न टाकून दिलं काय किंवा भुकेच्या वर खाल्लं काय, शेवटी तुम्ही आजारी पडलात म्हणजे पोटातील अन्न वायाच गेले.
अरे हे सगळं ठीक आहे, पण मग फक्त तरुण मंडळीच का आजारी पडतायत हा प्रश्न आला. कारण उरलेले अन्न संपायची पहिली जबाबदारी तरुणाची. अजून सुरुवात आहे म्हणून उरणारे अन्न कमी आहे, वेळीच जागे व्हा, नाहीतर इतरही याच मार्गाने जातील. रोगारी बोलायचं थांबला. त्याने सभेकडे पाहिलं. सभा जरा गंभीर होती, पण लोक पटल्यासारखे मान हलवत होते. तो पुन्हा एकदा म्हणाला, लक्षात ठेवा, पो वा का ता वा का. सरपंचाने उठून टाळ्या वाजवल्या. तसे सगळेच उभे राहिले आणि टाळ्या वाजवू लागले. सरपंच म्हणाले, वैद्य रोगारी, आपण इथे आलात बरे झाले. लोकांना आता त्यांची चूक लक्षात आली आहे. वैद्य शब्द ऐकताच लोक चपापले. त्यांना कळून चुकले की रोगारी कोणी गुप्तहेर नसून सरपंचाने बोलवलेला वैद्य आहे. लोकांनी वैद्य, रोगारी आणि सरपंच या दोघांचेही आभार मानले. तो ओ वा का आणि ता वा का आता लक्षात राहील. पण किती छान पद्धतीने मुलांच्या हे लक्षात राहील. आणि खरंच आजकाल मला असं वाटतं की आपण लॉकडाऊन मध्ये कंटाळून घरी स्वयंपाक करून काहीतरी छान बनवूया या नादात काय काय वेगवेगळं बनवतो. आता हॉटेल सुरू झाली आहेत किंवा ऑनलाईन मिळतंय, तर मागवायला लागलोय खाणं. मग किती खातो, काय खातो, किती टाकतो, याचं मोजमाप आजकाल खरंच राहिलेलं नाही. आणि नवीन पिढीपर्यंत पुन्हा एकदा ह्या गोष्टी पोचायला हव्यात, कारण त्यांनी सुदृढ राहणं, सशक्त राहणं नवीन पिढीने हे अतिशय महत्वाचं आहे. कारण आपण बघतोय आपल्या वातावरणात किती बदल होत आहेत, ह्याच्यामध्ये म्हणजे स्वतः सशक्त राहणं खरंच खूप महत्वाचं आहे. त्यामुळे या अशा गोष्टी मुलांना सांगून त्यांच्या नकळत त्यांच्यावर हे संस्कार होत आहेत. त्यामुळे मला खरंच शिक्षक दिनाच्या निमित्ताने अचिंत्यचं खूप कौतुकही करावं असं वाटतं. आणि आधी आपण त्यांना घेऊन येऊया. मधुरव मध्ये अचिंत्य, तुझं खूप खूप स्वागत. धन्यवाद. खूप म्हणजे आता मी खूप बोलली आहे आणि मला बोलण्यासारखं तसं खूप आहे. म्हणजे हा एक वेगळा विषय होऊ शकतो, पण मला खरंच खूप कौतुक वाटतंय की ह्याची गरज समजून हे लिखाण झालेलं आहे. आणि काय सांगशील तू, हे काय काय लिहितोयस, किंवा एस्पेशली म्हणींच्या ज्या गोष्टी आहेत ते मी आता एक वाचली नाही, कारण मी काय काय वाचू असं झालं मला. पण म्हणींच्या गोष्टी इतरांना वाचता येईल ह्याची सुद्धा सोय मी आहे सांगितलं, तर हे सगळे तपशील आम्हाला सांग. नक्कीच. प्रथम धन्यवाद या फोरमवरती मला बोलवल्याबद्दल. आणि माझ्या गोष्टी खरंच इतक्या विस्तृत ऑडियन्स समोर पोहोचतील मला कधी अपेक्षा नव्हती, त्यामुळे त्याच्याबद्दल प्रथम धन्यवाद. गोष्टी लिहिण्याची सुरुवात माझी मुलांना, अर्थात ज्या लहानपणी गोष्टी बेड टाइम स्टोरीज ज्या म्हणू त्या सांगण्यापासून झाली. आणि तर मला लक्षात आलं आवाज मध्ये की या गेला गोष्टींमुळे मुलांवर खूपच अचिंत्य, चांगला आवाज परिणाम. मध्ये गेला, जरा हँड्स फ्री जवळ घेऊन बोल ना. आता व्यवस्थित आहे का? येस येस, बेटर. ओके. आता मी म्हणत होतो की मुलांना रात्री ज्या गोष्टी झोपताना त्या गोष्टींपासून या गोष्टीची खरं तर सुरुवात झाली. आणि मला त्यांच्यावरती दिसणारे चांगले परिणाम जाणवायला लागले आणि मी गोष्टी लिहिण्याचं मनात घेतलं. ग्राममंगल संस्थेबरोबर काम करताना बालशिक्षण थोडा संपर्क आला आणि त्याच्यातून ही प्रेरणा मिळाली की शिक्षण आनंददायी पद्धतीने कसं मुलांना सांगावं याच्यावरती थोडा विचार झाला. आणि मग त्यातून हे वेगवेगळे विषय केले. तसं तुम्ही सुरुवात मांडलीत की म्हणी गोष्टी किंवा त्याच्या गोष्टी या मुला विषय कसा करून सांगाव्या या प्रयत्न मी लिहिल्या. आणि म्हणींच्या तुम्ही म्हणलात तसं त्याच्यातला एक असा बारकावा सांगतो की मी म्हणीच्या गोष्टी लिहिल्यात त्या 25 म्हणी 50 गोष्टी आहेत. आणि प्रत्येक म्हणीवरती त्याच्यातले शब्द जसेच्या तसे येतील. म्हणजे जर आपण काखेत कळसा गावाला वळसा तर त्याच्यात ऍक्च्युली कोणीतरी मुलगी काखेत कळ घेऊन गावाला वळसा मारतीये, असं तसाच्या तसे येईल अशी एक शब्दवरूनची गोष्ट. आणि आपण ती वापरतो कशी म्हण ही अर्थावरून अशी दुसरी अशी प्रत्येक म्हणीची जोडीनी 2 गोष्टी अशा पद्धतीने त्या लिहिलेल्या आहेत. अरे वा. त्या अशा बघता येतील त्याच्याकडे मी तो. त्याआधी थोडस गणिताबद्दल, गणितांच्या पण असंच घरातले जे छोटे छोटे कन्सेप्ट आहेत जे कळायला एकतर
ते टप्प्याटप्प्यांनी येतात, पण ते कसे सोपे सांगता येतील किंवा ते डोक्यात कसे येतील हे बघण्याचा त्या साधारणतः 10 गोष्टी त्या लिहून झाल्या आतापर्यंत. वा. आणि अर्थातच माझ्या घरची आयुर्वेदाची सगळी बॅकग्राऊंड आहे. माझे आई व माझी पत्नी सगळेच जण आयुर्वेदिक वैद्य आहेत आणि त्यामुळे ते जे बाळकडू लहानापासून मिळाले ते बाकींकडे कसं चवता येईल या विचारनं या आरोग्याच्या गोष्टी अर्थात अजून सुरुवात आहे. 2-3च गोष्टी लिहून आहेत, पण त्या घडतील. तर असं ते सगळं वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी. आणि नाट्यछटा, मुलगा नाटकात कामं करतो बालनाट्य, त्याच्यामुळे त्या प्रेरणेने त्या नाट्यछटा असा सगळा तो लेखन प्रपंच आहे. आणि तुम्ही म्हणलात ते ऍप बद्दल सांगतो थोडस की मी ह्या म्हणींच्या गोष्टींपासून एक मी स्वतः इन्फोसिस मध्ये, म्हणजे मी IT प्रोफेशनल आहे. मी इन्फोसिस मध्ये प्रोग्राम मॅनेजर म्हणून काम करतो. तर त्याच्यामुळे माझी जी तांत्रिक बाजू आहे त्याचा आनंद घेण्यासाठी मी एक ऍप बनवली ज्याच्यामध्ये गोष्टी वाचता येणं आणि त्याच्या बरोबरीने ते ऐकता येणं. म्हणजे जनरली आपल्याकडे ऑडिओ बुक्स आहेत जी गोष्टी ऐकू देतात, किंवा आपल्याकडे ई बुक्स आहेत जे आपल्याला वाचता येतात. पण दोन्ही एका वेळी, म्हणजे अगदी आपण वाचत असताना ते सिंक्रोनिस्ट पद्धतीने जसं जे वाचलं जाते तेच हायलाइट होत जाईल अशा पद्धतीने हे अशी एक ऍप मिळवली आहे आणि ती आता प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे. त्याचं फ्री व्हर्जन लोकांना बघायचं असेल तर डेमोसाठी आहे, पण मूळ जी ऍप आहे ती आहे आणि ती प्ले स्टोअर वरती एज्युफेस्ट बुक्स प्रो, एज्युफेस्ट EDUDOOKS बुक प्रो अशी एज्युफेस्ट बुक्स प्रो अशी उपलब्ध आहे. आणि त्या ऍपची प्रेरणा ही अशीच होती की मुलांना, विशेषतः जी आदिवासी मुलं किंवा जी ह्याची मुलं आहेत ज्यांना मराठी भाषा सुद्धा जी प्रमाण भाषा म्हणतो ती सुद्धा फॉरेन लँग्वेज वाटेल, अशी अनेक आपल्या महाराष्ट्रातच. तर अशा लोकांना, मुलांना ती वाचनाची अडचण दूर करता येईल का या आधारातून मी तो प्रयोग केलेला आहे. आणि ती ऍप मात्र मी या गोष्टींकरता वापरली आहे. मस्त मस्त, खूपच छान. आता मला खात्री आहे की एवढ्या 2 छान कथा वाचल्यानंतर भरपूर प्रतिक्रिया आल्या असतील. रोहित, काय काय प्रतिक्रिया आल्या? खूप प्रतिक्रिया आहेत आणि अनेक लोकांनी या कथांचंही कौतुक केलंय आणि या संकल्पनेचंही ते कौतुक करतायत. इथे अंकुर वैशंपायन आहेत, त्यांनी सगळ्यात पहिली प्रतिक्रिया दिली होती की खूप खूप सुंदर गोष्ट आहे, 1 नंबर गोष्ट होती. इथे लता बल्लाळ आहे ज्या आपल्यासोबत मागच्या सीझन मध्ये होत्या, त्या इथे म्हणतायत लहानपणी आम्ही असं बोलतच म्हणी, वाक्प्रचार आणि कोडी शिकलो आणि भाजी बाजारात गणित. पूर्वी चांदोबा हे काम बऱ्यापैकी करत होतं आणि आता या उपक्रमानं तेच साध्य होईल असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. दिलीप पंडित आहेत, ते म्हणतायत खूप छान, मुलांना खूप आवडतील अशा या कथा आहेत. आणि मला एक ह्याबद्दल असं सांगावं वाटेल की आपण ज्या कथा वाचत लहानपणापासून मोठे होतो त्यांना एक रिफ्रेश करण्याचा हा मला प्रयत्न वाटतो आणि तो खूप मला आवडला. की म्हणजे खूप वेगळ्या पद्धतीच्या ह्या गोष्टी होत्या आधी ज्या ऐकल्यात त्यापेक्षा. सो खूप म्हणजे आता रोहित, तुमच्यासारख्या नवीन पिढीला, तुमच्या मुलांना सांगायला तुला आता मिळालेल्या आहेत कथा वेगळ्या. खरंय खरंय. नाही, पण गमतीचा भाग सोडा, पण मला असं वाटतं की खरंच अजूनही आपण असा हवा सुंदर, चॉकलेटचा बंगला आणि ही गाणी एवढी ऐकतो आणि ती अजूनही आपल्या मनामध्ये अशी ठसलेली आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जुनं ते सोनं असलं तरी सुद्धा आत्ताच्या पिढीच्या, आत्ताच्या मुलांसाठी खरंच ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून अचिंत्य तुम्ही लिहिलत त्याबद्दल खरंच मनापासून आभार. आणि शिक्षक दिनाच्या निमित्ताने मला हे सादर करता आलं त्याचाही मला अतिशय आनंद आहे. त्यामुळे मधुरव मध्ये आल्याबद्दलही खूप खूप खरंच मनापासून आभार मानते. आणि हा ओव्हरऑल अनुभव तुमच्यासाठी कसा होता? फारच वेगळा आणि सुंदर. म्हणजे मी तसं सुरुवातीलाच म्हणलं की मला मुळात अशी कधी अपेक्षा नव्हती कोणी विस्तृत जन्मोदयापर्यंत हे पोच तुमच्या माध्यमातून तो पोला, त्याबद्दल तर पहिल्या धन्यवाद. तुमचं सादरीकरण बद्दल तर काही
मी बोलायची गरज त्याच्याकरता हे सगळेच कार्यक्रमातले लोक उत्सुक असतात. त्यामुळे मला तरी हा खूपच आनंददायी वाटला. येस, थँक्यू अचिंत्य. आणि आज खरंच दोघांकडनंही आणि दोघांच्या लिखाणातून आपणही बरंच काही शिकलो. मला असं वाटतं की खरं तर आज शिक्षक दिन आहे म्हणून मी हे बोलतेय, पण तरी सुद्धा मधुरावच्या प्रत्येक भागातून काहीतरी नवीन शिकायला मिळतं, काहीतरी नवीन उलगडतं आणि काहीतरी नवीन निर्माण होतं. त्यामुळे मला असं वाटतं की मधुरव हा उपक्रम, आणि मधुरव अर्थात पहिलं माझं पुस्तक होतं मधुरव आणि आहे, पण तरी सुद्धा मधुरव हा उपक्रम सुद्धा माझ्यासाठी तेवढाच गुरुतुल्य जागी आहे असं मी म्हणेन की या मधुरव उपक्रमाने मला भरपूर शिकवलं, चांगल्या गोष्टीही आणि कठीण गोष्टीतनं मार्ग काढायलाही शिकवलं. त्यामुळे मधुरवचे सुद्धा मी या निमित्ताने, जरी माझी निर्मिती असली तरी सुद्धा आभार मानते आणि नतमस्तक होते. आणि पुन्हा एकदा शेवटच्या 2-3 गोष्टी. उद्याचा जो भाग आहे आपला भाग 8, तो मधुरा वेलणकर साटम या माझ्या युट्यूब चॅनलवर संध्याकाळी 6 वाजता त्याचा प्रीमियर होईल. म्हणजे योगायोग असा की उद्याची जी कथा आहे ती माझ्या शाळेतल्या शिक्षिका विद्या पेठे यांचीच आहे आणि विजय कोवळेकरांनी ती निवडली आहे. आणि हा योगायोग सुद्धा शिक्षक दिनाच्या निमित्ताने साधला गेला, ह्याचं सुद्धा मला खरंच खूप कौतुक वाटतं. तर उद्याची जी कथा आहे ती सादर करणार आहे रसिका सुनील. म्हणजे तुमच्या सगळ्यांना माहिती असेल ती शनाया म्हणून जास्त, पण माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतली शनाया. पण तरी सुद्धा खूप छान वाचली आहे तिने गोष्ट. त्यामुळे न चुकता उद्या संध्याकाळी 6 वाजता मधुरा वेलणकर साटम हा युट्यूब चॅनल पहा. तुम्हाला कसं वाटतंय ते कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अजून एक जाता जाता मला एक विनंती करायची आहे की आता आपले 7 भाग झाले आहेत आणि आपले लाईव्ह सेशनचे अजून 13 भाग असणार आहेत. माझ्याकडे लिखाण येतंय पण खूप जण त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स पाठवत नाहीयेत. तर लिमिटेड लिखाण पाठवा, खूप पाठवू नका, मला वाचता येईल असं पाठवा. आणि प्लीज तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा त्याच्याबरोबर जोडा, तर तुमच्यापर्यंत पोहोचणं मला सोपं जाईल. अनेक चांगलं लिखाण असून त्यांच्याशी मला कॉन्टॅक्ट करता येत नाही म्हणून त्यांचं वाचता येत नाहीये. तर ही दखल नक्की घ्या. जे बघतायत त्यांनी इतरांना सुद्धा सांगा. आणि पुन्हा एकदा शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. उद्या भेटूया युट्यूब चॅनलवर संध्याकाळी 6 वाजता आणि पुढच्या शनिवारी असंच फेसबुक लाईव्हवर. तोपर्यंत रोहित, लिहित राहा, वाचत राहा आणि व्यक्त होत राहा. धन्यवाद.